गाइस एकच नंबर एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जर येताय ना इथे पैसा वसूल आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव. नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी राज पाटील तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो राज पाटील ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलो कल्याण जवळील प्रसिद्ध श्री मलंगगडावर, कारण इथे सुरू झालेली आहे देशातील सर्वात लांब आणि मोठी फ्युनिक्युलर ट्रेन. आणि या ट्रेनमुळे अगोदर 2 ते 3 तास लागायचे गडावर चढण्यासाठी, आणि या ट्रेनमुळे फक्त अवघ्या 7 ते 10 मिनटामध्ये आपण डायरेक्ट वरती जाऊ शकतो. सो चला आता आपण जाऊया तिथे. आणि इथे येण्यासाठी तुम्हाला कल्याण स्टेशन जवळ आहे. कल्याण स्टेशनवरून तुम्हाला आपण बसने तुम्ही येऊ शकता. बसचा तिकीट 20 रुपये आहे आणि स्त्रियांसाठी 10 रुपये. तिथून खालच्या मेन पॉईंटपर्यंत ती बस सोडते. तिथून रिक्षा, ऑटो रिक्षा, शेअर ऑटोनी तुम्ही येऊ शकता डायरेक्ट इथे. त्याचे चार्जेस असतात 20 रुपये. सो तुम्ही आता बघता आपण पार्किंग एरियामध्ये आहोत, मलंगगडाची पार्किंग एरिया. आणि इथे पार्किंगचे चार्जेस मी तुम्हाला सांगतो थोड्याच वेळात. पार्किंगचे तुम्ही पैसे बघतायत 2 तासाचे 50 रुपये, 4 व्हीलरचे, आणि 2 व्हीलरचे 20 रुपये. आणि ही तुम्ही बघू शकता पार्किंग, पूर्ण मोठी पार्किंग आहे. आणि इथूनच आपल्याला जायचं आहे रोपवेसाठी, म्हणजेच फ्युनिक्युलर ट्रेनसाठी. आणि खूपच भारी अशी व्यवस्था केलेली आहे, क्लीन आणि नीट आहे सर्व. बघू शकता तुम्ही पार्किंग पण. मी ॲक्च्युली भरपूर वर्ष, मला वाटतं 10 वर्ष अगोदर मी आलो होतो, तेव्हा असं नॉर्मल पायऱ्या पण नव्हत्या. तर तिथून आम्हाला जायला 2 ते 3 तास लागायचे. आणि आता आपल्याला फक्त 7 ते 10 मिनटामध्ये आपण तिथे वरती पोहोचणार आहोत. आणि हा बघताय तुम्ही, हा ब्रिज सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज. आणि ती बघता तुम्ही ब्लू कलरची फ्युनिक्युलर ट्रेन येते खाली एकदम हळू 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 हळू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे की इथे कसं यायचं आहे, आणि याचे तिकीट किती असतील, आणि काय काय सुविधा आहेत. आणि इथे बघता शंकर भगवान आपले. चला आपल्याला जायचं राईट साईडला. आपण आलो या साईडनी, इथून आपल्याला जायचं या साईडला. रोपवे एंट्री, तिकीट काउंटर आणि फूड मॉल. तुम्ही बघू शकता मस्त कमळ. आज ॲक्च्युली आहे गुरुवार, तरी पण क्राऊड येतोय थोडा थोडा. आणि तुम्हाला मी दाखवतो आता किती तिकीट आहेत. बघू शकता रोपवेचं तिकीट 150 रुपये रिटर्न आहे. आणि छोट्या मुलांसाठी 3 ते 12 वर्षाचं हाफ तिकीट 75. आणि रोपवेचा टायमिंग पण बघू शकता तुम्ही, मंडे टू फ्रायडे मॉर्निंग 7 ते इव्हनिंग 8, आणि सॅटर्डे संडेमध्ये 7 ते 11. चला आता आपले तिकीट आलेत, बघू शकता 150 रुपये. इथून तिकीट काढल्यानंतर आपल्याला जायचं या साईडला. आणि इथे बघू शकता तुम्ही अशी वेटिंग एरिया दिलेली आहे, आणि फॅन वगैरे पण आहेत, म्हणजे गरम वगैरे काय होणार नाही. इथे एरियामध्ये बघू शकता या साईडला वॉशरूम आहे. इथे तुम्हाला तिकीट दाखवून ते स्टॅम्प मारून आपल्याला आतमध्ये सोडतील. म्हणजे असे स्लॉट त्यांनी बसवलेले आहेत, म्हणजे ॲट अ टाईम एवढे लोक जाऊ शकतात. असं इथे वेटिंग एरियामध्ये तुम्ही बघू शकता, असा टी व्ही लावलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण फ्युनिक्युलर ट्रेनबद्दल माहिती, श्री मलंगगडाबद्दल माहिती दिलेली आहे, बघू शकता. त्याला गाईस आपली फ्युनिक्युलर ट्रेन आता आलेली आहे. आणि बघूया ॲट अ टाईम फ्युनिक्युलर ट्रेनमध्ये किती लोक जाऊ शकतात. कारण इथे मी मोजले नाही करता 50च्या वरतीच लोक आहेत. बघू शकता इथे खाण्याची चिप्स वगैरे आहेत तिथे. मॅडम या ट्रेनमध्ये टोटल किती लोक बसू शकतात? 84. अच्छा, टोटल 84 लोकांची कॅपॅसिटी आहे.
मी इथंच बसतो. चला आता आपल्याला भेटलेलं आहे विंडो सीट. आणि तुम्ही ट्रेन बघताय, ट्रेनमध्ये फॅन लागलेले आहेत आणि ए सी पण लागलेली आहे आणि असे कंपार्टमेंट आहेत, असं स्टेजसारखे आहेत वरती वरती वरती. चला लेट्स गो. चला आता दरवाजे बंद झालेले आहेत. थोड्याच वेळात आपली फुलेगर ट्रेन वरती जाण्यासाठी रेडी. चलो, म्हणजे एका कंपार्टमेंटमध्ये 12 ते 15 लोक इथे बसू शकतात. आपण आलो होतो त्या खालून बघू शकता, असे लावलेले आहेत असं तुम्हाला वाटेल रिअल आहे, ते रिअल नाही आहेत. कोल्हा आहे बघा ना तिथे, कोल्हा. हा हा, एक नंबर. गाईस एकच नंबर एक्सपिरियन्स आहे. जर येत आहे ना इथे पैसा वसूल आहे आणि रोपवे सारखा इथे भीती नाहीये. एकदम आरामात ट्रेन चालू आहे आणि कुठलीच काही भीती नाही. इथे ना तुम्ही बघू शकता, असे बघा हरिण आलं, हरिण हरिण बघा. एक नंबर काम केलेलं आहे. तुम्हाला इथे तुम्ही येताय ना तर कुठल्याही साईडला तुम्ही बसू शकता. या साईडला पण व्ह्यू आहे, त्या साईडला पण व्ह्यू आहे. इथे टायगर आहे, टायगर 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 पण आहे. जंगलामध्ये आलो असं वाटतं मला. चिता चिता. आणि आता आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत, बघू शकता गिरिवंदन. फायनली आता जायचं, आपण पोहोचलेलो आहोत. मला वाटतं 5 ते 7 मिनिटं लागली असतील आपल्याला. आणि त्या साईडनी आपल्याला उतरायचं आहे. खूपच भारी असा एक्सपिरियन्स होता आपला. इथे बघता तुम्ही ओनली फॉर 14 पॅसेंजर, म्हणजे फक्त 14 प्रवासी इथे एका याच्यामध्ये बसू शकतात. उतरून आपल्याला जायचं खाली. आणि इथे थंडावा एक नंबर आहे. अशी दिसते ट्रेन. आपण आता बाहेर आल्यानंतर आपल्याला जायचं लेफ्ट साईडला. वे टू एक्सिट. ते थुंकण्यास सक्त मनाई आहे, 500 रुपये दंड. तरी पण लोकांकडे सुधारणार नाही आपली. बघू शकता इथं पण थुंकून किती काही पण करा, किती भारी तुम्ही बनवा, पण आपली लोक काय सुधारणार नाही. जसं आपण बाहेर पडतो, स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे समोरच काय तो नजारा आहे, एकच नंबर. बघू शकता पूर्ण फॉग फॉग. आणि इथे तुम्ही बघता ते खाण्यासाठी वडापाव वगैरे आहेत, चाय वगैरे, तुम्ही इथे नाश्ता वगैरे करू शकता. आणि माकडे पण आहेत. ही मारामारी गाईज. आपण इथून आलो ना तर समोरच तुम्ही बघू शकता इथे वडापाव, चाय वगैरे, इथे नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता. आणि राईट साईडला हाजी मलंग दर्गा आहे, तर आपण तिथे नाही जाणार आहोत. आपण जाणार आहोत या साईडला. इथे शिव मंदिर आहे, तर इथे आपण जाणार आहोत. तर आपण थोडा नाश्ता करतोय, वडापाव घेतोय, पाण्याची बॉटल घेतोय, कारण इथून आपल्याला जायचं आहे ट्रेक करून, म्हणजे खाली उतरायचं आहे. 15 मिनिटं लागतात तिथे. बघूया आता आपल्याला किती टाइम लागतो. चला आता आपण पहिला नाश्ता करून घेऊया. चला आता आपण घेतलाय वडापाव
25 रुपयाला एक वडापाव आहे इथे. नाश्ता करू डायरेक्ट जाऊया त्या साईडला. हे बघा फिनिक्युलर ट्रेन. चला गाईस, आता आपला नाश्ता करून झालेला आहे. आता आपण चाललोय डायरेक्ट या दिशेने. इथेच या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. इथेच शंकराची पिंडी आहे आणि पाऊस आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे गाईस इथे एक झाड आहे. आम्हाला वाटलं असं काहीतरी फळं लागलेली आहेत, पण हे माकडांचं झाड आहे. बघू शकता तुम्ही, माकड्या लागलेल्या आहेत तिथे. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, आणि एकदम शांतपणे बसलेले सगळे. किती माकडे लागलेत बघा. हे बघा. चला गाईस, आपण आता निघालो आहोत खाली जाण्यासाठी. ॲक्च्युली सीन असं झालं का आम्ही घेतलेल्या छत्र्या त्या ठेवल्यात आपण गाडीमध्ये आणि ते घ्यायचंच विसरलो आपण. आणि आता पाऊस मध्ये मध्ये येतोय म्हणून आपण थांबत चाललोय. आणि इथे बघताय इथे घरं पण आहेत. आपल्याला असंच जायचं खाली हळूहळू. 2 मिनटं आपण पुढे आल्यानंतर इथे बघू शकता, इथे पण खाण्याचे ऑप्शन्स आहेत. पाणी बॉटल आहेत, चिप्स आहेत, काकडी, लिंबू. आपल्याला हा रस्ता असाच आहे. इथून जरा सांभाळून जायचं आहे आपल्याला, कारण पाऊस पडला आहे. आणि थंडावा आहे ना, एकच नंबर थंडावा आहे इथं. ॲक्च्युली ट्रेनमध्ये जास्त थंडावा नव्हता, पण बाहेर जसं निघालो ना आम्ही, एकच नंबर थंडी. 2 मिनटं पुढे आल्यानंतर तुम्हाला असा बॅनर दिसेल, शंभूनाथ दर्शन. बघू शकता इथेच आपल्याला जायचं. आणि याच्या समोरच तुम्ही बघताय इथे पण चिप्स, मका वगैरे भरपूर ऑप्शन्स आहेत खाण्याचे. आपल्याला जायचं एकदम सरळ. आणि इथे बघताय खूपच जुना असा घर आहे. भारी वाटतंय, पण वरून तुटलेलं आहे. पण 10 मिनटं आपण खाली उतरल्यानंतर इथे एक लागतो वागेश्वरी देवी मंदिर. पुरातन मंदिर आहे, बघू शकता तुम्ही, श्री मलंगगड. ये जरा आहे. आपण अगोदर वागेश्वरी देवीचं दर्शन घेऊया. हा बघता इथेच आहे मंदिर. बघा, एक छोटंसं मंदिर आहे, पण हे आता लॉक केलेलं आहे. आपण बाहेरूनच पाया पडूया. तुम्हाला दाखवतो मी मंदिर. बघू शकता, श्री वागेश्वरी देवी. चला गाईस, श्री वागेश्वरी देवीचं आपलं दर्शन झालेलं आहे. आणि मंदिर ॲक्च्युली बंद ठेवलं आहे, काय आपलं माहिती नाही, काय टायमिंग असेल त्यांचं. तर आता आपण जाणार आहोत डायरेक्ट शंभूनाथाचं दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला दाखवतो रस्ता कसा आहे. वागेश्वरी देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला जायचं आहे या मार्गी. आणि इथे पहिलीच एक दर्गा लागते. आपल्याला अजून खालीच जायचं आहे. इथे बघू शकता गाईस, शंभूनाथ दर्शन. 2 रस्ते आहेत ॲक्च्युली, इथून पण जाऊ शकता, सरळ पण जाऊ शकता तुम्ही. तर आपण चाललोच सरळ. हा एक मला वाटतं प्रॉपर रस्ता आहे. आणि इथले जे हॉटेलवाले आहेत लोक, त्यांनी पण आपल्याला हाच रस्ता सजेस्ट केला आहे. तिथे पॉईंट्स आहेत चांगले, पण स्लिपरी असू शकतं तिथे. सरळ सरळ रस्ता आहे. आणि हा तुम्ही बघू शकता असा नॉर्मल रस्ता आहे. इथून सरळ जाऊन आपल्याला त्या साईडला जायचं, लेफ्ट साईडला. आपण या साईडने आलो आणि थोडाच पुढे गेल्यावर आपल्याला इथे लेफ्ट साईडला जायचं आहे. आणि आपल्याला लागलेले आहे इथे टोटल 20 मिनटं, 20 नाही 18 मिनटं झालेत.
तिथे पोचता पोचता 20 मिनटं होतीलच. म्हणजे शंभूनाथाचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला फक्त 20 मिनटं ट्रेक करायचं आहे. ते पण असं खाली खाली चालत यायचं आहे. आणि ओ माय गॉड, इथून एकच नंबर व्ह्यू आहे. खतरनाक व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतो मी थोडा पुढे जाऊन. बघू शकता व्ह्यू, बघता व्ह्यू. आणि हा एक रोड आहे, तुम्हाला मगाशी दाखवला ना मी, तिथून असा येऊ शकता तुम्ही. आणि हा बघताय श्री मलंगगड. आपण इथे होतो, फ्युनिक्युलर ट्रेन स्टेशन. आणि हा बघताय. चलो आपण या साईडने चालत आलो आहे आणि असं सरळ सरळ यायचं आहे आणि आपल्याला जायचं या साईडला खाली. आणि बघू शकता भरपूर भाविक इथे आलेले आहेत. सगळे मला वाटतं रील बघून आले असतील इथे. कुठून आले तुम्ही? कुठून आले? कल्याण. ओके. हा बघता व्ह्यू. आणि हा जो पॉईंट शंभूनाथाचं दर्शन आपल्याला इथेच आहे. ती जी रील आहे ना, भरपूर लोक त्याच्यामुळे येतात तिथे. हे बघा. आणि हा व्ह्यू खतरनाक. आणि एक चांगली गोष्ट झाली आहे का आता ऊन आलेलं आहे. आपण आपल्या सर्व छत्र्या विसरलो गाडीमध्ये आणि स्टार्टिंगला पाऊस आलेला, पण आता मस्त इथं थंडावा पण आहे, ऊन पण आहे. आणि काय तो व्ह्यू आहे, एकच नंबर. चला जाऊया, शंभूनाथाचं दर्शन घेऊया आपण. मंडळी आपण आलो या साईडने. आणि जसं आपण खाली उतरतो तर असा परिसर आहे पूर्ण ओपन. आणि तुम्ही इथे बघताय भरपूर भाविक दर्शनासाठी इथे आलेले आहेत. आणि या साईडने ना एक वॉटरफॉल आहे, खूप मोठा वॉटरफॉल आहे, बघू शकता. थोडा रिस्की काम आहे कारण तुम्ही बघू शकता इथे काहीच असं रेलिंग वगैरे काही लावलेली नाही आहे. पण वॉटरफॉल बघतोय एकच नंबर. चला आपण आता चप्पल काढू आणि जाऊया, दर्शन घेऊया. नमो पार्वती पते हर हर महादेव. इथे मागेच एकच नंबर असा व्ह्यू. क्या बात. चला मंडळी, आता आपलं दर्शन झालेलं आहे. शंभूनाथाचं दर्शन खूपच भारी. आणि त्याच्या मागेच व्ह्यू तुम्ही बघितला, एकच नंबर आहे. तुम्ही इथे येऊ शकता, फॅमिलीसोबत येऊ शकता. कारण इथे आता रोपवे सुरू झालेलं आहे, फ्युनिक्युलर ट्रेन. त्याच्या साहाय्याने तुम्ही 7 मिनटामध्ये इथे पोचू शकता. आणि इथून खाली उतरण्यासाठी आपल्याला टोटल 20 मिनटं लागले. आपण आरामात आलो आहे आणि खूपच भारी आहे. म्हणजे पैसा वसूल आहे. 150 रुपये तिकीट आहे, रिटर्न तिकीट आहे तो. आणि एकच नंबर आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये टोटल आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, माहिती दिलेली आहे की ते कसं यायचं. आणि खरंच सांगतो आहे, मन प्रसन्न झालं. निसर्गरम्य एकदम वातावरण, खूप भारी. आता वाजलेत 2:21. बघूया आता आपल्याला त्या फ्युनिक्युलर ट्रेनजवळ पोहोचण्यासाठी किती टाईम लागतो आहे. कारण आता चढायचं आहे आपल्याला. मगाशी आपण उतरलो आहे. आणि असा व्ह्यू. फक्त थोडा डिस्टन्स ठेवा सेल्फी काढण्यासाठी, जास्त
आतमध्ये जाऊ नका, कारण इथे पूर्ण स्लिपरी आहे बघू शकता. आणि असं रेलिंग वगैरे इथे काहीच नाही आहे. सो चला जाऊया आता डायरेक्ट या मार्गे. आणि इथे बघताय हर हर महादेव. चलो मंडळी, इथे तुम्ही क्लायमेट बघताय, एकच नंबर क्लायमेट झालेलं आहे बघू शकता. वरती पूर्ण असं ढग आणि पाऊस फक्त पडतंय. पाऊस आहे ना. हां, आणि आता आपल्याला थोडा स्पीड वाढवायला लागेल, कारण आपण छत्री आणलेलं नाही आहेत. लोकांना इथे जायचे पहिले, पण आता मला वाटतं बंद असेल, स्लिपरी पण असेल, तर रिस्की काम होऊ शकतो. चलो जाऊया आपण. आपल्याला इथून असं जायचं आहे, तो दिसतोय रोपवेचा स्टेशन. मला झूम करून दाखवतो. हे बघा, इथे आपल्याला जायचं आहे. 80. हां चल ना. आपण इथून या साईडने आलो, पण या साईडला ना धबधबे आहेत. तर तुम्हाला असा एन्जॉय करायचं असेल, भिजायचं असेल पाण्यामध्ये, तर या मार्गी असं जाऊन इथेच आहे खाली. तर इथून दिसणार नाही, या साईड इथेच आहे. असं या रस्ते तुम्ही जाऊ शकता. तर आता आपण जाऊया मंडळी. आता आपण पोचलो आहे. 15 मिनटं लागले आपल्याला इथे पोचण्यासाठी. आपण खूप घाईघाईत आलो आणि आता दमलो आहे. आणि इथे बघताय सर्कस. कुठं ना हे बघा, मलंगड दर्गासाठी इथे रस्ता. आपण जेव्हा आलो त्या साईडने आलेलो, आता आपल्याला परत रिटर्न जायचं या साईडने. 3 चला. पुन्हा आपल्याला तो तिकीट दाखवायला लागतं इथे. सो तिकीट सांभाळून ठेवा. लिफ्ट पण आहे. आपल्याला का फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे, तर आपण चालत चाललो आहे. जाऊया फटाफट. आणि आता आपण पोचलेलो आहोत पहिला मजला. आपल्याला पुन्हा तिकीट इथे दाखवावं लागतो. सो तिकीट सांभाळून ठेवा. आणि इथे पण तुम्ही बघू शकता जेंट्स वॉशरूम आणि लेडीज असे सेपरेट वॉशरूम दिलेले आहेत. आणि इथे वेटिंग एरिया आहे. चला जाऊया आपण वेटिंग एरियामध्ये. दमलो ॲक्च्युली, आम्ही फुल घाई केली चढण्यासाठी, म्हणून आता थकवा लागलं. चलो. हाच तो आहे फ्युनिक्युलर ट्रेनचा ट्रॅक. बघू शकता किती वरती आहे. आणि आपल्याला जायचं आहे या साईडला. गाईस, आता आपण पुन्हा वेटिंग रूममध्ये बसलेलो आहोत. आणि आता फ्युनिक्युलर ट्रेन जस्ट पोचलेली आहे. तर आता आपण जातो आहे खाली. आणि खाली जाण्यासाठी आपण बघूया किती टाईम लागतो आहे, कारण वरती येण्यासाठी आपल्याला 7 मिनटं लागलेले. आणि आता खाली जाण्यासाठी बघूया किती टाईम लागतो आहे. आणि आत्ता पूर्ण बघू शकता पूर्ण खालीच आहे वेटिंग रूम. चला आता जाऊया, आपली ट्रेन आलेली आहे. चलो चला आता आपण जाऊया. या साईडला बसूया. तू काय बस. हां मस्तपैकी परत विंडो सीट भेटलेली आपल्याला. आता वाजलेत 3 म्हणजे आपल्याला 11 मिनटं लागली. ॲक्च्युली आज वार आहे, गुरुवार, तरी पण तुम्ही बघू शकता भरपूर क्राऊड आहे. अशी केबल असते, या केबल थ्रू ट्रेन चालते.
ते पूर्ण पुन्हा आपल्याला तिकीट द्यावं लागतं त्यांना, म्हणून तिकीट सांभाळून ठेवा, कारण ते सारखे सारखे तिकीट त्यांना द्यायला लागतं. आणि आपल्याला खाली उतरण्यासाठी टाईम टोटल लागला 12 मिनटं, कारण पटरी एकच आहे आणि समोरून पण ट्रेन आली होती. सो त्यामुळे आपल्याला थोडा टाईम लागला. सो चला आता आपण आलो आहे खाली, बघू शकता आपली गाडी त्या साईडला आहे, खालच्या साईडला. चला गाईस, आजचा व्हिडिओ आपण इथे संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. जर इथे यायचं असेल तर कसं यायचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय का तुम्हाला इथे कल्याण स्टेशनला उतरावं लागतं आणि तिथून बस असते, 20 रुपयाचा तिकीट असतो, तिथून तुम्हाला खाली सोडतात आणि तिथून 20 रुपये शेअर ऑटोने तुम्ही इथे येऊ शकता पार्किंगजवळ. सो चला आजचा व्हिडिओ इथेच संपूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चलो बाय.